हॅलो, वेलकम बॅक टू डेली मॅथ्स पझल इन मराठी. दररोज एक गणिती कोडं या आपल्या सिरीजमधले 12वे पझल म्हणजे 12वे गणितातले कोडे आज आपण पाहणार आहोत. If we subtract 4 from the digit at the units place of a two-digit number and add 4 to the digit at tens place, then the resulting number is doubled. Find the number. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलंय की एक कोणती तरी संख्या आहे. इफ वी सबट्रॅक्ट 4 फ्रॉम द डिजिट ॲट युनिट्स प्लेस, म्हणजे लेट्स से XY असा जर आपला नंबर असेल तर युनिट्स प्लेसला काय असेल, इथे Y असेल आणि टेन्स प्लेसला काय आहे, X आहे. मग पुढे काय केलं आहे की इफ वी सबट्रॅक्ट 4 फ्रॉम द डिजिट ॲट युनिट्स प्लेस, आता युनिट्स प्लेसला आहे Y, तर या Y मधून 4 सबट्रॅक्ट केले आणि ॲड 4 टू द डिजिट ॲट टेन्स प्लेस. टेन्स प्लेसला कोणतं डिजिट आहे, X, तर ह्या X मध्ये 4 ॲड केले तर काय होतं आहे, देन द रिझल्टिंग नंबर इज डबल. म्हणजे ओरिजिनल नंबर जेव्हा आपल्याला XY होता तर त्याच्यापेक्षा जो तयार झालेला नंबर आहे तो ह्या XY पेक्षा डबल झालेला आहे, दुप्पट झालेला आहे. तर ती संख्या आपल्याला शोधून काढायची आहे. म्हणजे हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी कोणत्या कन्सेप्टचा उपयोग होतोय, तो म्हणजे प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू ऑफ द नंबर. आणि त्याच्यानंतर आपण हा नंबर XY असे हे दोन्ही डिजिट्स अज्यूम करणार आणि मग आपण इक्वेशन सॉल्व करणार. म्हणजे आपल्याला इथे इक्वेशनची कन्सेप्ट देखील आवश्यक आहे. सो प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू ऑफ द नंबर ॲज वेल ॲज इक्वेशनची कन्सेप्ट आपण हा क्वेश्चन सोडवण्यासाठी वापरत आहोत. लेट द नंबर इज XY. आता समजा XY जेव्हा आपल्याला दिसताना तो जो नंबर आहे तो जेव्हा XY असा दिसतो, म्हणजे सपोज मी थोड्या वेळ करता जर 25 असा जर नंबर घेतला तर युनिट्स प्लेसला काय आहे, 5 आहे, टेन्स प्लेसला काय आहे, 2 आहे. पण यांची जर आपण प्लेस व्हॅल्यू घेतली तर 25 हा नंबर कसा तयार होतो, 2 ची प्लेस व्हॅल्यू प्लस 5 ची प्लेस व्हॅल्यू. मग 2 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे, तो टेन्स प्लेसला असल्यामुळे 2 ची प्लेस व्हॅल्यू आहे 20 आणि 5 ची प्लेस व्हॅल्यू आहे जस्ट 5. सो 25 आपला कसा तयार होतोय, 20 प्लस 5 म्हणजेच 2 इंटू 10, कारण तो टेन्स प्लेसला आहे, आणि प्लस 5 इंटू 1 म्हणजेच 2 इंटू 10 प्लस 5. आपण एकदा लिहूया तिथे. सो 25 आपल्याला कसा लिहिता येईल, 2 इंटू 10 प्लस 5. म्हणजे आपण इथे काय केलं, हा जो 25 हा जो नंबर आहे हा आपण इन द फॉर्म ऑफ प्लेस व्हॅल्यू याला स्प्लिट केलं. आता याच पद्धतीने जेव्हा आपला XY असा दिसायला जेव्हा नंबर असतो तेव्हा तो कसा तयार होतो, ॲक्च्युली त्याची प्लेस व्हॅल्यू काय असते. आता Y हा युनिट्स प्लेसला आहे म्हणजे Y ची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू Yच आहे. पण X हा जो अंक आहे हा टेन्स प्लेसला आहे म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू येणार 10x. म्हणजे XY ह्या नंबरला जर आपण स्प्लिट केलं तर आपला नंबर काय येईल, त्या नंबरची व्हॅल्यू काय येईल, 10x प्लस Y. आता पुढे काय होत आहे, इफ वी सबट्रॅक्ट 4 फ्रॉम द डिजिट ॲट द युनिट्स प्लेस, म्हणजे तयार होणारा जो नंबर आहे मग तो त्या नंबरमध्ये काय दिसेल, मग आपला युनिट्स प्लेसचा डिजिट असेल Y-4 आणि टेन्स प्लेसचा डिजिट असेल X प्लस 4. पण आता याची जर प्लेस व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर आपल्याला काय मिळेल, 10 इंटू X प्लस 4 प्लस Y-4. आणि हा जो नंबर आहे, जो नवीन नंबर आपला तयार झालेला आहे, आपल्याला काय दिलेलं आहे, देन द रिझल्टिंग नंबर इज डबल. म्हणजे ओरिजिनल नंबर आपला जो 10x प्लस Y होता त्याच्यापेक्षा हा तयार झालेला नंबर काय आहे, डबल आहे. म्हणून आपल्याला इक्वेशन मिळेल 10 इंटू X प्लस 4 प्लस Y-4 हा झाला आपला नवीन नंबर, इज इक्वल टू 2 इंटू 10x प्लस 4. आणि मग आपण हे इक्वेशन सॉल्व करूयात. आता x प्लस 4 या पहिल्या ब्रॅकेटला 10 मल्टिप्लाइड आहे, मग तो आपण स्प्लिट करू. सो 10 इंटू x इज 10x प्लस 10 इंटू 4 इज 40 प्लस साइन ॲज इट इज, आणि Y-4 ला मल्टिप्लाइड काहीच नाही आहे म्हणून आपण ब्रॅकेट तशीच रिमूव्ह करूयात.
सो प्लस वाय मायनस 4 इज इक्वल टू, आता परत राईट हँड साईडची पण ब्रॅकेट रिमूव्ह करू, 2 इंटू 10x इज इक्वल टू 20x प्लस साईन ॲज इट इज 2 इंटू वाय इज इक्वल टू प्लस 2y. म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळालं 10x प्लस 40 प्लस वाय मायनस 4 इज इक्वल टू 20x प्लस 2y. आता हे आपण इक्वेशन सिम्प्लिफाय करूयात. तर प्लस 10x आणि हा जो 20 आहे हा लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर काय होईल, मायनस 20 होईल. म्हणून 10x मायनस 20x प्लस 40 मायनस 4 हे किती होतील, प्लस 40 मायनस 4 म्हणजे प्लस 36. त्याच्यानंतर y ची जी टर्म आहे दिस इज y प्लस y ॲज इट इज, आणि हा राईट हँड साईडचा प्लस y आपल्याकडे लेफ्ट हँड साईडला आल्यावर काय होईल, 2y इज इक्वल टू, आता राईट हँड साईडला आत्ता काहीच नाही आहे म्हणजे 0 लिहूयात. आता 10x मायनस 20x किती झालं, मायनस 10x. त्याच्यानंतर प्लस y मायनस 2y किती होईल, मायनस y. आणि हा जो 36 आहे प्लस 36 तो राईट हँड साईडला गेल्यावर काय होईल, मायनस 36. सो इक्वेशन आपल्याला मिळेल मायनस 10x मायनस y इज इक्वल टू मायनस 36. आता या संपूर्ण इक्वेशनला आपण जर प्लस मायनस 1नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळेल 10x प्लस y इज इक्वल टू 36. आता पण 10x प्लस y काय आहे, 10x प्लस y हा तर आपला ॲक्च्युली नंबरच आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की आपला रिक्वायर्ड नंबर कुठला आहे, 36. आणि इनफॅक्ट जस्ट आपल्याला जर क्रॉस चेक करायचं असेल तर आपण इथे क्रॉस चेक करून सुद्धा बघू शकतो. रिझल्टिंग नंबर आपण तयार करून बघू. रिझल्टिंग नंबरमध्ये काय केलं होतं, युनिट्स प्लेसचा जो अंक आहे डिजिट आहे त्याच्यातून 4 मायनस केले आणि टेन्स प्लेसला काय केलं होतं, 4 ॲड केले. म्हणजे हा जो नंबर आहे हा नंबर आता आपण तयार करून बघू. सो 3 प्लस 4 आणि 6 मायनस 4, 3 प्लस 4 झालं 7, 6 मायनस 4 झाला 2, म्हणजे आपल्याला मिळाला 72. आणि हा 72 इज इक्वल टू नथिंग बट 36 इंटू 2. म्हणजे आपण जे आन्सर काढलेलं आहे ते आपल्याला क्रॉस चेकही करता येत आहे की 36 इंटू 2 इज इक्वल टू 72. म्हणजे आपल्याला क्रॉस चेकही इथे आन्सर करता आलं. सो अशा पद्धतीनं कोणत्याही असा टाईपचा जेव्हा प्रॉब्लेम येईल की डिजिट्समधून काहीतरी ॲड केलं आहे, काहीतरी मल्टिप्लाय केलं आहे, काहीतरी सबट्रॅक्ट केलं आहे, त्यावेळेला आपल्याला प्लेस व्हॅल्यू घ्यावी लागते नंबरची. म्हणजे मग तुम्हाला ते इक्वेशन सॉल्व करता येईल. थँक्यू. तुमचंही उत्तर आलं असेल 36 आणि हे उत्तर आपलं आलेलं क्रॉस चेक कसं करायचं हेही आता तुमच्या लक्षात आलं. आता अशाच टाईपची उदाहरणं तुम्हाला नक्की सोडवता येतील. तुमचं उत्तर काय आलं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच रोजच्या गणिती कोड्यांसाठी अमृताज ब्लिंकला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात नवीन गणितासह.